नमस्कार. आज मी इथे खापी आणि तारल्या घेतलेल्या आहेत. पाण्याने धुवून घेतल्या स्वच्छ. आता साफ करून घेते. सर्वात अगोदर खापी साफ करून घेते. इथे कडक भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि खवळं काढून घेते आणि बाजूचे कल्ले कापून घेते. शेपटीकडचा भाग कापते आणि डोक्याकडचा भाग कापून घेते. पोटातली घाण काढून टाकते. अशा प्रकारे बाकीचे खापे साफ करून घेते. इथे तारल्या घेतलेल्या आहेत. तारल्या साफ करून घेते. खवळं काढून घेते. शेपटीकडचा भाग कापते आणि डोक्याकडचा भाग कापून पोटातली घाण काढून टाकते. काटांकडचा भाग कापून टाकते. अशा प्रकारे बाकीचे तारले साफ करून घेते. तारले साफ करून घेतलेले आहे. इथे तळ्यासाठी 2 बाजूला काढून घेतलेत. वर चिरा पाडून घेतलेले आहेत. थोडंसं आलं लसूण पेस्ट घेते तारल्यांना लावायला. कोकम आगळ, चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल मिरची पावडर आणि आता पेस्ट करून घेते. आलं लसूण पेस्ट फक्त तारल्यांना लावून घेतलेली आहे आणि इथे खापींना मसाला लावून घेते. आता बाजूला ठेवते अर्ध्या तासासाठी. थोड्या वेळाने तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेल्या खापींना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेले. त्यात खापी फ्राय करायला ठेवते. आता मसाला लावून ठेवलेल्या तारल्यांना रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेते आणि तव्यावर फ्राय करायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. थोडंसं तेल घालते वरून आणि 2-3 वेळा परतून छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. मासे फ्राय करून झालेले आहेत. आता मी काढून घेते. इथे खेकडे घेतलेले आहेत. खेकडे साफ करून घेते. अशा प्रकारे खेकडे साफ करून झालेले आहेत. खेकड्यातले लाग काढून घेते. त्याचा आतला कडक भाग काढून टाकते. खेकडे धुवून घेतलेले आहे आणि लाग बाजूला काढून घेतलेली आहे. कढईत तेल घेतलेले आहे. तर 4 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या. कढीपत्त्याची पानं घालते. मालवणी मसाला घालते आणि तेलात मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. त्यात साफ करून धुवून घेतलेले खेकडे घालते. 2 मिनटं मसाल्यात परतून घेते. थोडीशी हळद घालते वरून आणि मिक्स करून घेते. खेकडे परतून झालेले आहेत. आता पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ आणि 2-3 कोकमं घालते हाताने तोडून. मिक्स करून घेते आणि लाग पण घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. पुन्हा एकदा खेकडे मिक्स करून घेते. इथे सुकं खोबरं, कांदा, आलं लसूण भाजून पेस्ट केलेली आहे ती घालते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे.
खेकडे शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. खेकड्यांचं कालवण तयार आहे. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी, चिंच, 3 मिरच्या, धणे आणि हळद घेतलेली आहे. मिक्सरमधनं जाडसर वाटून घेते. वाटून झालेले आता भांड्यात काढून घेते. थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते. त्यात 8-10 तिरफळं धुवून चेचून घेतलेली ती घालते. 2 हिरव्या मिरच्या, 3-4 कोकमं आणि गॅसवरती गरम करायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. तर साफ करून धुवून ठेवलेली तारली घालते. 2 तुकडे करून घेतलेले आहेत तारलीचे. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. मिक्स करून घेते. तारल्यांचं सुकं तयार आहे. इथे कढीला लागणारं वाटप काढून घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि गॅसवर उकळायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. तर साफ करून धुवून ठेवलेली खापी घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. 2-3 कोकमं घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. खापींची कढी तयार आहे. इथे पॅनमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात 2 सुक्या मिरच्या परतून घेते. मिरच्या कुरकुरीत झाल्यावर काढून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून घेते आणि काढून घेते. त्याच तेलात ब्रोकोली बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यात मीठ घालते आणि झाकण लावून शिजून घेते. ब्रोकोली शिजलेली आहे. आता काढून घेते बाजूला. इथे कोलंबी घेतलेली आहे, साफ करून धुवून घेतलेली, ती घालते. थोडंसं तेल आणि मीठ घालते आणि थोडीशी हळद घालून कोलंबी परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. कोलंबी शिजलेली आहे. काढून घेते. इथे मिरच्या थंड झालेल्या आहेत. त्यात मीठ घालून हाताने चुरून घेते. त्यानंतर कांदा मिक्स करून घेते. कांदा मिक्स करून झाल्यावर परतून घेतलेली ब्रोकोली घालते आणि कांद्याबरोबर मिक्स करून घेते. इथे परतून घेतलेली कोलंबी थंड झालेली आहे. ती चमच्याने नरम करून घेते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. ब्रोकोली आणि कोलंबीचा भरता तयार आहे. इथे कोकमाचा रस घेतलेला आहे. त्यात एक मिरची घालते बारीक चिरलेली, एक लसूण बारीक चिरलेली, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर आणि कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. तिवाळ तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.